हॅलो एव्हरीवन, दख्खन प्रबोधिनीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत आहे। मी दिलीप मुसळे। मित्रांनो, आपण आजपासून एका नवीन अध्यायाला या ठिकाणी सुरुवात करत आहोत। आपण आत्तापर्यंत राज्यसेवा, गट ब, गट क, त्याचबरोबर डिपार्टमेंटल अशा वेगवेगळ्या एक्झामचे आपण टॉपिक वाईज या ठिकाणी PYQचे एक कोर्स या ठिकाणी आपण लॉन्च केलेला होता अगोदर। आणि या कोर्सला संपूर्ण महाराष्ट्रामधून, खेडेगावामधून, शहरामधून, संपूर्ण ठिकाणावरून प्रचंड असा प्रतिसाद भेटलेला आहे। आणि आपल्या या बॅचेसमधून जवळपास 50 पैकी 44-45 प्रश्न बरोबर आलेले असे जवळपास शेकडोनी विद्यार्थी आहेत। म्हणजे हा जो काही कोर्स आहे याचा प्रचंड फायदा या ठिकाणी गट ब, गट क आणि राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांना आलेला आहे। त्यामुळे हा जो पॅटर्न आहे का जो आपण गट ब, राज्यसेवा आणि गट कला राबवलेला आहे तो पॅटर्न आता आपण नव्याने या ठिकाणी TCSच्या प्रश्नपत्रिकांच्या बाबतीत राबवत आहोत। कारण मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची डिमांड होती का सर TCSचा जो काही पॅटर्न आहे तो आपण पेपरला गेल्याच्या नंतर जनरली होतं काय की एकतर वेळ कमी असतो, कमी वेळेमध्ये सगळे प्रश्न अटेम्प्ट करत असताना एक तर मन असं विचलित होतं, किंबहुना काही प्रश्नांची उत्तर देताना खूप असं ज्याला आपण म्हणतो की मनावर ताणतणाव येतो, पटकन आठवत नाही, कोणत्या रूलवर प्रश्न आला ते कळत नाही, कॉमन इरर, पॅराजंबल सारखे घटक ज्यावेळेस आपण सॉल्व करतो त्यावेळी निश्चित कन्फ्युजन येत असतं। आणि या सगळ्या कन्फ्युजनला दूर जर करायचं असेल आणि जर वेळेमध्ये जर संपूर्ण पेपर अटेम्प्ट जर करायचं असेल तर तुम्हाला जे पुस्तकातून जो तुम्ही स्टडी करता त्या पुस्तकाच्या पलीकडे जाऊन क्वेश्चन पेपरच्या फॉर्मॅटवर फोकस केला पाहिजे। हे माझं ओपिनियन आहे। कारण एक्झामच्या दरम्यान तुम्ही किती वाचलं ते अधिक महत्त्वाचं नसतं। एक्झामच्या दरम्यान त्या एका तासामध्ये या सगळ्या गोष्टी तुम्ही कशा इम्प्लिमेंट करता हे सगळ्यात इम्पॉर्टंट असतं। कारण अशा अनेक प्रश्न असतात मित्रांनो का त्या ठिकाणी तुम्हाला जास्त नॉलेज इम्पॉर्टंट नसतं, बेसिक सेन्स ज्याला आपण म्हणतो, एलिमिनेशन म्हणतो, ॲप्रोच म्हणतो, या छोट्या छोट्या गोष्टींच्या आधारे काय होणार आहे आपल्याला मॅक्सिमम ॲक्युरसी तुमची या ठिकाणी इंग्लिशच्या पेपरमध्ये होणार आहे। सगळ्यांनाच माहिती आहे या सरळ सीवनमध्ये इंग्लिश हा अगदी डिसाइडिंग फॅक्टर ठरणार आहे। या ठिकाणी एक एक मार्क आपल्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे। मग कुठलाही टॉपिक छोटा नाही आणि कुठलाही टॉपिक मोठा नाही। कॉमन इररचा प्रश्न घेतला त्यालाही 1 मार्क आहे, पॅराजंबलचा प्रश्न घेतला त्यालाही 1 मार्क आहे, पॅराग्राफ वरचा प्रश्न घेतला त्यालाही 1 मार्क आहे, आणि आर्टिकल सारखा प्रश्न घेतला त्यालाही 1 मार्क आहे। त्यामुळे इथं कुठलाही टॉपिक मोठा नाही, कुठलाही टॉपिक छोटा नाही, एकदम थरली पद्धतशीरपणे जर अभ्यास जर केला तर येत्या काळामध्ये जेवढ्या काय आता TCS अंतर्गतच्या शेवटच्या टप्प्यात एक्झाम होतील त्यामध्ये तुमचा रिझल्ट हा 100% येईल। त्या अनुषंगानं या ठिकाणी इंग्लिशमध्ये अगदी पैकीच्या पैकी मार्क्स पाडण्यासाठी आपल्याला याच्यावर फोकस करायचं आहे। आजपर्यंत आपण बऱ्याच ठिकाणी बॅचेस केलेले असतील, पुस्तकं वाचलेली असेल, काहीतरी पॅटर्न बदलून बघा, याचा 100% तुम्हाला बेनिफिट होणार आहे। त्यामुळे आपण आजचा जो सेशन आहे याच्यामध्ये आर्टिकल या घटकावरचे PYQ या ठिकाणी आपण घेणार आहोत। याच्यामध्ये आपल्याला थोडंसं कंटेंटवर फोकस करायचं आहे कारण शेवटी कंटेंट इम्पॉर्टंट आहे मित्रांनो। कंटेंट जर आपण वेगळा जर केला तर उरलेला काही गोष्टीला किंमत राहत नाही। त्यामुळे कंटेंटही पाहायचं आहे, ॲप्रोचही तुम्हाला समजून घ्यायचं आणि एलिमिनेशन कसं होतं तेही तुम्हाला समजून घ्यायचं। ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत या ठिकाणी आपण लेक्चरमध्ये पाहणार आहोत। सगळ्यांनी हा लेक्चर शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला याचा नक्की तुम्हाला फायदा होईल। तर मित्रांनो, हा आपला पहिला लेक्चर आहे आणि म्हणून थोडक्यात एक अनाउन्समेंट करतो। एक नवीन या ठिकाणी आपण या ठिकाणी सगळ्यांना सुरुवात केलेली आहे। तर सर्वप्रथम जे नवीन विद्यार्थी असतील किंवा इथून मागे ज्यांनी ऑलरेडी कुठेतरी बॅचेस केलेले आहे परंतु एवढं करून रिझल्ट आलेले नाही, तर या विद्यार्थ्यांसाठी एक परिपूर्ण इंग्लिश ग्रामरचा कोर्स म्हणजे इंग्लिश ग्रामर, व्होकॅब्युलरी आणि PYQ सहित हा कोर्स या ठिकाणी मी अवेलेबल करतोय। आणि सध्याची परिस्थिती पाहता मराठवाड्याची परिस्थिती आहे, त्याचबरोबर आपली विदर्भामध्ये आहे, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राही काही भागामध्ये मोठ्या संख्येनं विद्यार्थ्यांच्या म्हणजे पालकांचं, शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे। त्यामुळे सगळ्याचं आपण कुठंतरी या गोष्टीचा विचार केला पाहिजे। त्यामुळे आपण विद्यार्थ्यांना अगदी कमी फीमध्ये हा कोर्स अवेलेबल करून दिलेला आहे। तर याच्यामध्ये मित्रांनो हा जो TCSचा प्रश्नपत्रिकेचा 3000 प्रश्नांचा जो काही कोर्स आहे हा संपूर्ण 3000 प्रश्नांचा कोर्स या कोर्समध्ये ॲज इट इज मी इन्व्हॉल्व करणार आहे। याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये इंग्लिश ग्रामर सगळं जे तुमच्या TCSच्या पॅटर्नमध्ये येतं ते आता ज्या अर्थी मी तुम्हाला सगळे प्रश्न घेणार आहेत याच्या अर्थी कोणत्या टॉपिकवर प्रश्न आलेला आहे, कसे आलेले आहेत, हे सगळे टॉपिक या ठिकाणी होणारच आहेत। ठीक आहे, मग जेवढे ॲप्रोच या ठिकाणी वापरलेत ना तेवढे रूल या ठिकाणी मी कंप्लीट करणार आहे। जेवढ्या टॉपिकवर व्होकॅब्युलरीवर प्रश्न आलेले आहेत मग ते व्होकॅब्युलरीचे जे टॉपिक आहेत ते सुद्धा या ठिकाणी डिटेलमध्ये घेणार आहेत आणि विथ तुम्हाला अख्खा कोर्स या ठिकाणी कंक्लूड दिलेला आहे। त्यामुळे हा जो काही कोर्स आहे हा 449 रुपये 49 रुपयाला अगदी कॉम्बो कोर्स आहे। काय अगदी कॉम्बो कोर्स आहे।
याच्यात तुम्हाला सगळं मिळणार आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि ज्या विद्यार्थ्यांना वाटते की आम्हाला आता ह्या बाकीच्या गोष्टींची गरज नाही, तर ॲटलिस्ट अनुभव आहे जुन्या प्रश्नपत्रिकांचा किंवा आपण बऱ्याच वेळा एक्झाम दिलेला आहे, तर त्यांना जर पूर्ण कोर्स करायचा नसेल तर त्यांच्यासाठी फक्त हा एक ऑप्शन आहे. हा फक्त 249 रुपये अगदी बेस फी आहे मित्रांनो. एवढे तर आपण डिझर्व करतो का, याच्यामध्ये भरपूर परिश्रम असतात. अलग लक्षात. कारण PYQ रेकॉर्ड करणं, PYQचं ॲनालिसिस करणं आणि एवढ्या मोठ्या स्केलवर हे करणं हे निश्चित चॅलेंजिंग टास्क असतं. आणि त्या दृष्टीनं मी निश्चित प्रयत्न करतोय, कारण माझ्याकडं भरपूर सारा अनुभव आहे. हा अनुभव मी तुम्हाला या ठिकाणी देऊन टाकणार आहे. जेव्हा तुम्ही एक्झामला जाल त्यावेळेस 100% तुम्हाला या ठिकाणी ह्या कोर्सचा फायदा होईल. या अनुषंगाने आपण या सगळ्या गोष्टी करणार आहे. त्यामुळे आपले जेवढे मित्र असतील, ग्रामीण भागामध्ये असतील, शहरी भागामध्ये असतील, नातेवाईक असतील, जे कोणी तयारी करत असतील, त्या प्रत्येकापर्यंत हा कोर्स पोचवा, जेणेकरून त्यांनी अगदी इन्स्टंट ते तयारीला लागतील. ठीक आहे. तर आपण या ठिकाणी या सगळ्या गोष्टी सुरू करत आहोत आपल्याला. तर याचं जे ॲप्लिकेशन आहे मित्रांनो, दख्खन प्रबोधिनी पुणे हे ॲप्लिकेशन आहे. हे तुम्ही डाउनलोड करा. त्या ठिकाणी तुम्हाला हे 2 कोर्स भेटेल. त्यात तुमच्या सोयीप्रमाणे एखादा कोर्स तुम्ही जॉईन करा नक्की. ठीक आहे. तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला इंग्लिशमध्ये आजच्या लेक्चरमध्ये विशेष करून आपण एक टॉपिक वाईज या ठिकाणी PYQ कशी असणार आहेत यासाठी एक डेमो सेशन या ठिकाणी घेतोय. आणि हा लेक्चर आपल्या बॅचमध्ये हा पहिला लेक्चरसुद्धा असणार आहे. तर या ठिकाणी नीट समजून घ्या मित्रांनो. या ठिकाणी आपण 2025 मध्ये म्हणजे लेटेस्ट पेपर वाईज झालेले बघा, सोशल वेलफेअर इन्स्पेक्टर जो काही पहिल्या शिफ्टचा पेपर आहे इथून सुरू करणार आहे. तर 2023 पर्यंतची पार, व त्याच्यामध्ये तलाठी आहे, वनरक्षक आहे, त्याचबरोबर आरोग्य निरीक्षक आहे. सगळ्या प्रश्नपत्रिका जवळपास 170 प्रश्नपत्रिका आहेत. 170+ प्रश्नपत्रिकांमध्ये आलेले टॉपिक वाईज प्रश्न या ठिकाणी इंट्रोड्यूस करणार आहे. जिथं वाटते संख्या मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि एवढ्यांची गरज नाही, तिथं आपण त्याला कुठेतरी शॉर्ट करूया का, जे रोलवर रिपीट होतात त्यातले काही प्रश्न एलिमिनेट करूया. पण नवीन व्हरायटी प्रत्येक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी इंट्रोड्यूस होईल. त्यामुळे हा अत्यंत इफेक्टिव्ह कोर्स असणार, लक्षात ठेवायचा. या ठिकाणी आपण 25 पहिले प्रश्न, कारण ह्या टॉपिकवर आपल्याला 100+ प्रश्न पाहिजेत. आणि मी खात्रीने सांगतो मित्रांनो, जेव्हा एका टॉपिकमध्ये तुम्ही 100+ प्रश्न एकदा ऐकाल ना, माझं विश्लेषण लिहून देतो तुम्हाला, याच्यानंतर तुम्हाला परत एकदा त्या टॉपिकसाठी पुस्तक उचकायची गरज पडणार नाही, कधीच पडणार नाही. इतकी ॲक्युरसी तुमची त्या गोष्टीच्या बाबतीत येणार आहे. ठीक आहे. त्या अनुषंगाने आपण पाहूया. बघायचं आता पहिला प्रश्न दिलेला आहे, सिलेक्ट द करेक्ट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक्स. फिल इन द ब्लँक्ससाठी आलेला प्रश्न आहे, कारण आपल्याला जनरली आर्टिकल हा जो टॉपिक आहे हा 3 प्रकारे विचारला जाईल. फिल इन द ब्लँक्सला विचारला जातो, त्याचबरोबर कॉमन इररला सुद्धा विचारला जातो, आणि त्याचबरोबर आपल्याला अशा एका वेगळ्या फॉर्मॅटमध्ये सुद्धा तो तुम्हाला विचारला जाईल. त्यामुळे 3 वेगळे फॉर्मॅट आहे. त्यातला हा पहिला इंट्रोड्यूस करतो. फिल इन द ब्लँक्सला अगदी कॉमनली तुम्हाला विचारलं जातं. काय दिलेलं आहे, इफ देर इज नो आर्टिकल रिक्वायर्ड. जर तुमच्या वाक्यात आर्टिकलची गरज नसेल तर कशाला मार्क करायचं, सिलेक्ट नो आर्टिकल, का जो या ठिकाणी 1 नंबरमध्ये पर्याय दिलेला आहे. मग आता आपण वाक्य वाचूया, म्हणजे तुमच्या लक्षात येतं काय दिलेलं आहे. ही हॅड ... आयडिया दॅट कुड चेंज द इंडस्ट्री. ही हॅड ... आयडिया दॅट कुड चेंज द इंडस्ट्री. तर नोटीस करा मित्रांनो, या ठिकाणी शब्द दिलेला आहे आयडिया. मग आता पहिला बेस तुम्ही समजून घ्या का, जेव्हा तुमच्या वाक्यामध्ये एखादं नाऊन येतं, ह्या नामाच्या अगोदरच आपण आर्टिकल वापरू शकतो. आर्टिकल वाक्यामध्ये कुठेही येत नाही. आर्टिकल फक्त आणि फक्त नामासाठीच येतं आणि नामाच्या आधी येतं. जर वाक्यात नाऊन नसेल तर मित्रांनो आर्टिकलची गरज पडत नाही, हे लक्षात ठेवायचं. मग आता इथपर्यंत कळलं का आर्टिकल हे नामाच्या आधी येतं. मग आता तुम्हाला हे माहिती पाहिजे, हे जे नाऊन आहेत हे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. पहिले तुमचं प्रॉपर नाऊन, ठीक आहे, त्याच्यानंतर येतं तुमचं कॉमन नाऊन, त्याच्यानंतर येतं तुमचं ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन, त्याच्यानंतर येतं तुमचं कलेक्टिव्ह नाऊन, आणि शेवटचं येतं ते म्हणजे मटेरियल नाऊन. ठीक आहे. तर असे 5 जनरली नामाचे प्रकार आहेत आणि ह्या 5 नामांच्या अगोदर वाक्यामध्ये आर्टिकल येत असतं. आणि आर्टिकल येण्याच्या कंडिशन्स वेगवेगळ्या आहेत. सरसकट तुम्हाला दिलेल्या नामाच्या आधी आर्टिकल वापरता येत नाही. ठीक आहे. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी या ठिकाणी आपण समजून घेऊया पुढे जाऊन, का प्रॉपर नाऊनच्या आधी आर्टिकल येतं का, किंवा येत असेल तर कसं येतं, कॉमन नाऊनच्या आधी कसं येतं, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनच्या आधी कसं येतं, कलेक्टिव्ह नाऊन मटेरियल नाऊनच्या कधी कसं येतं, हे पुढे सगळं स्टेप बाय स्टेप होणार आहेत. ठीक आहे. तर या गोष्टी या ठिकाणी समजून घ्या. आयडिया हा तुमचा कॉमन नाऊन आहे. आयडियाचं अनेक वचन होतं आयडियाज. काय होतं अनेक वचन त्याचं, आयडियाज. तर नोटीस करायचं, जेव्हा तुम्ही या ठिकाणी अशा स्वरूपाचा प्रश्न येतो ना, त्यावेळेला बघा आयडिया हा जो शब्द आहे
तर जेव्हा एखादं नाम वाक्यामध्ये येतं त्याच्या आधी जेव्हा तुम्हाला वाक्यामध्ये आर्टिकल वापरायचं ना, तर मित्रांनो हे जे नाऊन आहे ना, ह्या नामांचा उच्चार करून बघा. काय करून बघायचा? उच्चार करून बघा. कारण उच्चारावरून आपल्याला ए किंवा एन आर्टिकलचा वापर करावा लागतो. बरोबर आहे. स्पेलिंगवरून नाही करायचं, उच्चारावरून करायचा. आयडिया, जर एखाद्या नामाची सुरुवात, उच्चाराची सुरुवात जर स्वरानं झाली, ज्याला आपण ऑवेल म्हणतो, तर त्या नामाच्या अगोदर एन आर्टिकल घ्यायचं. पण जर एखाद्या नामाची सुरुवात जर व्यंजनानं झाली, लक्षात ठेवायचं, व्यंजन ज्याला आपण एक कॉन्सोनंट म्हणतो, तर त्या नामाच्या अगोदर वाक्यामध्ये ए आर्टिकल घ्यायचं असतं. बरोबर आहे की नाही? मग इथे द सुद्धा पॉसिबल आहे, पण द वेगळ्या कंडिशनमध्ये. जसे प्रश्न येतील, प्रत्येक रूलवर प्रश्न मित्रांनो, अजिबात काळजी करायचं नाही. मी प्रत्येक गोष्ट या ठिकाणी तुम्हाला क्लिअर करून सांगतो. तर या ठिकाणी आयडिया का ज्याची सुरुवात ऑवेलनं झालेली, म्हणून याच्या अगोदर काय अपेक्षित आहे मित्रांनो? एन आर्टिकल अपेक्षित आहे. मग उत्तर काय येते? पर्याय क्रमांक 3. त्यामुळे जर वाक्यात जर कॉमन नाऊन आहे, कॉमन नाऊनच्या आधी ए अँड द सगळे आर्टिकल पॉसिबल आहे. पण जनरली आपण ए आणि एन वापरताना उच्चार करून पहा, हे इम्पॉर्टंट असतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न या ठिकाणी दिलेला बघायचा. आता बघायचं, द फॉलोइंग सेंटेन्स मे कंटेन अन एरर. बघा इथं पॅटर्न बदललेला आहे. तर जनरली सोशल वेलफेअर एकाच पेपरमध्ये एकच टॉपिक वेगळ्या प्रकारे तुम्हाला विचारलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी इथं कन्फ्युजनला चान्स असतो. कॉमन इररच्या अँगलनी विचारलेले बघा. ते काय विचारले? सिलेक्ट द ऑप्शन दॅट रेक्टिफाय द इरर. बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना या शब्दांचे अर्थ कळत नाही. रेक्टिफाय करणं म्हणजे मित्रांनो करेक्ट करणं, दुरुस्त करणं. काय करणं? दुरुस्त करणं. बरोबर आहे की नाही? इफ देअर इज नो इरर सिलेक्ट नो आर्टिकल. नो इरर. जर तुमच्या वाक्यात जर इरर नसेल, म्हणजे वाक्य ग्रॅमॅटिकली करेक्ट असेल, तो नो इररला मार्क करायचं. तसा पर्याय नो इरर या ठिकाणी अवेलेबल करून दिलेला आहे. पण आता हे उत्तर आहे का आपण पाहूया. वाक्य काय दिलेलं आहे? द आयफेल टॉवर इज मोस्ट आयकॉनिक लँडमार्क इन पॅरिस. काय दिलेलं आहे? मोस्ट आयकॉनिक लँडमार्क इन पॅरिस. तर मित्रांनो तुमच्या वाक्यात सब्जेक्ट झालेला आहे द आयफेल टॉवर. बरोबर आहे का? म्हणजे द आर्टिकलचा उपयोग बरोबर दिलेला आहे. कारण ज्यावेळेस ज्याला आपण म्हणतो आयफेल टॉवर काय अगदी लोकल नाही आहे, कुठेतरी एखाद्या शेतामध्ये, एखाद्याच्या घरापाशी किंवा आपण एखाद्याच्या बांधावर, असं नाही आहे. आयफेल टॉवर खूप मोठा आहे, त्याला हिस्टॉरिकल रेफरन्स आहे. त्यामुळे ज्याला आपण म्हणतो ना वेल नोन बिल्डिंग अँड द मास्टरपीस ऑफ स्कल्पचर ऑफ आर्ट, तर त्याच्या अगोदर आपल्याला वाक्यामध्ये द आर्टिकलचा वापर करावा लागतो. त्यामुळे द आयफेल टॉवर इथपर्यंत रचना बरोबर आहे. करता एकवचनी म्हणून क्रियापद पण बरोबर आहे. आर्टिकल आणि म्हणजे नाऊन सब्जेक्ट आणि वर्ब ॲग्रीमेंट पण क्लिअर झालेलं आहे. मोस्ट आयकॉनिक लँडमार्क इन पॅरिस, म्हणजे पॅरिसमध्ये भरपूर लँडमार्क आहेत, पण त्यांच्यामध्ये सगळ्यात आयकॉनिक कुठलं आहे? आयफेल टॉवर आहे. मग जेव्हा तुमच्या वाक्यात मोस्ट येतो मित्रांनो, बरोबर आहे की नाही? मोस्ट, बरोबर आहे की नाही? मग जेव्हा ॲडजेक्टिव्ह वाक्यामध्ये असतं त्याला EST प्रत्यय जोडत नाही, तेव्हा त्याच्या अगोदर मोस्ट वापरलं जातं. आणि मोस्ट हा या ठिकाणी मोस्ट प्लस ॲडजेक्टिव्ह ही रचना सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये असते. कोणत्या डिग्रीमध्ये असते? सुपरलेटिव्ह. मग सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये तुम्हाला विशेषणाच्या अगोदर आर्टिकल घ्यायचं आहे द. म्हणजे रचना काय होती? द आयफेल टॉवर इज द मोस्ट आयकॉनिक लँडमार्क इन पॅरिस. इथे दचा उल्लेख का आला? वाक्य सुपरलेटिव्ह डिग्रीत आहे. म्हणून या ठिकाणी एक संकल्पना या ठिकाणी क्लिअर करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघायचं, जर वाक्य जर पॉझिटिव्ह डिग्रीत जर असेल तर ॲडजेक्टिव्ह जे असतं ते मूळ रूपामध्ये घ्यायचं. जर वाक्य कम्पॅरेटिव्ह डिग्रीत आहे तर वाक्य म्हणजे ॲडजेक्टिव्ह जे असतं, लक्षात ठेवायचं, त्याला ER प्रत्यय जोडला जातो. ॲडजेक्टिव्हला कोणता प्रत्यय जोडायचा? ER. पण बऱ्याच वेळा काय होतं, ॲडजेक्टिव्हला ER प्रत्यय जोडता येत नाही. मग या केसमध्ये काय होतं, ॲडजेक्टिव्हच्या अगोदर आपल्याला मोर शब्द लिहायचा आणि नंतर मूळ रूपातलं ॲडजेक्टिव्ह जोडून द्यायचं. हे सुद्धा कम्पॅरेटिव्ह डिग्रीतलंच आहे. आणि जेव्हा तुम्ही सुपरलेटिव्ह डिग्रीत पाहता, जनरली जे ॲडजेक्टिव्ह असतं मित्रांनो, ह्या ॲडजेक्टिव्हला आपण EST प्रत्यय जोडतो. कुठला जोडतो? EST. पण काही ॲडजेक्टिव्ह ज्यांना EST प्रत्यय जोडता येत नाही, मग त्यावेळेस आपल्याला काय करायचं, त्याच्या अगोदर मोस्ट हा शब्द वापरायचा आणि नंतर परत एकदा मूळ रूपातलं ॲडजेक्टिव्ह घ्यायचं. आणि लक्षात ठेवायचं, जेव्हा तुम्ही सुपरलेटिव्ह डिग्री बनवता तेव्हा सुपरलेटिव्ह डिग्रीत ॲडजेक्टिव्हच्या अगोदर म्हणजे वाक्यामध्ये आर्टिकल आलं पाहिजे द. म्हणजे रचना होती द मोस्ट डॉट डॉट, म्हणजे जे ॲडजेक्टिव्ह असेल ते द मोस्ट आयकॉनिक, ह्या अँगलनी लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला ह्या ठिकाणी रोल क्लिअर झालेला आहे. सुपरलेटिव्ह डिग्रीतील जे ॲडजेक्टिव्ह असतं त्याच्या अगोदर वाक्यात द आर्टिकल येतं. इथं ते द दिलेलं नाही आहे, त्यामुळे मित्रांनो हा भाग चुकीचा आहे. रिमूव्ह द बिफोर आयफेल टॉवर पाहिजे तो, त्यामुळे याला उत्तरात घेऊ शकत नाही. रिप्लेस इन पॅरिस विथ ऑफ पॅरिस, काय प्रॉब्लेम नाही आहे.
शहराच्या नावाच्या अगोदर आपण प्रिपोजिशन वापरतो इन, बरोबर आहे की नाही. म्हणजे मोठमोठाली शहरं असतील, बिगर टाउन ज्याला आपण म्हणतो, त्यांच्या अगोदर प्रिपोजिशन वापरलं जातं. एक्झॅक्ट बरोबर आहे. म्हणजे प्रिपोजिशन आहे बरोबर आहे, हे पण येणार नाहीये. रिप्लेस मोस्ट आयकॉनिक विथ द मोस्ट आयकॉनिक, द असा वापर पाहिजे होता. पर्याय क्रमांक 4ला मार्क करायचं. बघा, हे छोट्या छोट्या गोष्टी, छोट्या छोट्या रूलच्या आधारे जेव्हा तुम्ही ह्या टॉपिकचे 100+ प्रश्न बघाल ना मित्रांनो, तर तुम्हाला मी खात्रीशीर सांगतो, तुम्हाला वेगळं काही करायची गरज पडणार नाही. ठीक आहे. ह्या PPT सुद्धा मी तुम्हाला देणार आहे. फक्त हे सगळं नव्याने टाईप होतंय, त्यामुळे थोडा विलंब होईल. मी जसं जसं टॉपिक रेकॉर्ड होतात ना, तसे तसे तुम्हाला त्या टॉपिकचे PYQ PDF सुद्धा अवेलेबल करून देतो. हे लक्षात ठेवा. पुढे तुम्हाला प्रश्न बघायचा आहे आता. सिलेक्ट द करेक्ट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक्स. तुम्हाला फिल इन द ब्लँक्ससाठी तुम्हाला विचारलेले, इफ देअर इज नो आर्टिकल रिक्वायर्ड सिलेक्ट नो आर्टिकल. पहा काय प्रश्न दिलेला आहे. माय फ्रेंड इज वर्किंग ॲज इंजिनियर इन डॉट डॉट इंटरनॅशनल कंपनी. मग आता या ठिकाणी तुम्ही पाहून घ्या मित्रांनो, मग तुमच्या लक्षात येतं इंजिनियर हे नाव आहे. मग ह्या नामाच्या आधी कोणतं आर्टिकल येतं, बरोबर आहे का. मग इथं तुम्हाला रूल लक्षात ठेवायचा आहे. द नेम ऑफ प्रोफेशन, द नेम ऑफ ट्रेड, वी यूज आर्टिकल ए और एन. लक्षात ठेवा. मग इथं ए आणि एनची पॉसिबिलिटी. मग आता ह्या नामाचा उच्चार करून बघा. इंजिनियर म्हणजे स्वरानं सुरुवात झाली म्हणून या ठिकाणी काय बोलायचं मित्रांनो, ॲन इंजिनियर. मग आता लक्षात ठेवायचं, पहिल्यांदा ॲन असणारा पर्याय पहा. इथे ए दिलेला आहे, चालेल का रे, नाही, म्हणून पहिला पर्याय गेला. इथे ॲन पाहिजे, नो आर्टिकल चालेल का, नाही, म्हणून इथं तिसरा पण पर्याय गेला. ए चालेल का, नाही, हे चालत नाही. इथं 3 पर्याय तर जागीच एलिमिनेट झाले. अजून मी उरलेलं वाक्य सुद्धा वाचलं नाही, तरी इथं फक्त ॲन हा एकाच ठिकाणी दिलाय. म्हणजे उत्तर पर्याय क्रमांक 2 हे कधीच चुकत नाही मित्रांनो. कारण जे PYQ असतात किंवा आपण जे म्हणतो ना एलिमिनेशन, हे इतकं शास्त्रशुद्ध असतं का त्या ठिकाणी चुकण्याची शक्यता अजिबात राहत नाही. म्हणजे ॲनला जोडीदार दुसरं ॲनच आहे, म्हणजे या ठिकाणी सुद्धा ॲनच आला पाहिजे. ॲन इंटरनॅशनल कंपनी. लक्षात ठेवायचं, इथं तुम्हाला काय आलं पाहिजे, ॲन आला पाहिजे. आता एक मनोरंजक एक छान रूल मी तुम्हाला इंट्रोड्यूस करतो. बघायचं, जर तुम्ही वाक्यात नाऊन घेतलेलं आहे आणि नामाच्या अगोदर जर त्याचं ॲडजेक्टिव्ह जर आलं, तर आर्टिकल जे असतं हे लक्षात ठेवायचं, ॲडजेक्टिव्हच्या अगोदर घ्यावं लागतं, बरोबर आहे का. नामाच्या अगोदर जर त्याचं ॲडजेक्टिव्ह आलं तर आर्टिकल ॲडजेक्टिव्हच्या अगोदर घ्यायचं. मग या केसमध्ये उच्चार कुणाचा गृहीत धरायचा, ॲडजेक्टिव्हचा का नाऊनचा. आर्टिकल नामाच्या उच्चाराप्रमाणे घ्यायचं का ॲडजेक्टिव्हच्या, तर यस ॲडजेक्टिव्हच्या उत्तराप्रमाणे घ्यायचं. त्यामुळे इथं कंपनीच्या आधी ॲडजेक्टिव्ह आलेलं आहे, उच्चार ॲडजेक्टिव्हचा करा, नामाचा नका. आणि म्हणून ॲन इंटरनॅशनल कंपनी, कारण इंटरनॅशनल ई जो आहे हा स्वर आहे आणि म्हणून इथे ॲन आलं पाहिजे. आणि जर फक्त कंपनी असता तर अ कंपनी आला असता, पण ॲन इंटरनॅशनल कंपनी. आलं का लक्षात सर्वांच्या. हे छोटे छोटे रूल या ठिकाणी इंट्रोड्यूस होतात. पुढे बघा, सिलेक्ट द करेक्ट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक्स. सी ॲक्सेप्टेड डॉट डॉट रोल ऑफ डॉट डॉट जज इन द इव्हेंट. लक्षात ठेवायचं, इथे तुमच्या वाक्यात ऑफची फ्रेज आलेली आहे मित्रांनो. काय, नाऊन वाक्यात येतं आणि नामाच्या नंतर जेव्हा पुढे ऑफची फ्रेज येते ना, तेव्हा वाक्यामध्ये इथं तुम्हाला दचा वापर प्रिफर करायचा. द रोल ऑफ अशी रचना तयार होते. काय तयार होते, द रोल ऑफ. लक्षात ठेवायचं. मग या अनुषंगानं तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने गोष्टी होतात. तर मग इथं द आर्टिकल आलं पाहिजे. काय आलं पाहिजे या ठिकाणी, द. मग इथं तुम्हाला पहिला ए चालेल का, नाही, इथं हा एलिमिनेट झालेला आहे. इथला ए चालेल काय, हा एक एलिमिनेट झाला. आता 2 पॉसिबिलिटी आहे, इथं द आलेला आहे आणि इथे द आलेला आहे. मग इथं तुम्हाला जर पुढे जर ए वापरला तर 3 नंबर उत्तर येते, द वापरला तर 2 नंबर येते. मग आता तुम्ही नीट बघायचं मित्रांनो. सी ॲक्सेप्टेड द रोल ऑफ अ जज. एका जजचा रोल तिनं त्या इव्हेंटमध्ये केलेला आहे. त्यामुळे इथं एक जनरल अर्थानं आलेलं आहे. एखादं नाम इथं पहिल्यांदाच इंट्रोड्यूस झालेलं आहे, त्यामुळे या ठिकाणी आर्टिकल घ्यायला पाहिजे ए. त्यामुळे इथं पाहिजे उत्तर तुमचं ए. एकाच ठिकाणी दिलेलं आहे, हा द चालत नाही म्हणून पर्याय क्रमांक 2 जातो. उत्तर येतं पर्याय क्रमांक 3. या पद्धतीने एलिमिनेशनही करा, कारण एक्झामच्या दरम्यान हे महत्त्वाचं असणार आहे. ठीक आहे, तर ह्या गोष्टी समजून घ्या. पुढचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला पाहायचं मित्रांनो, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक्स. आता जवळपास सगळ्याच प्रश्नांमध्ये एकसारखेपणा तुम्हाला दिसतो या ठिकाणी, समजून घ्या. त्यामुळे कॉमन इररला येईल किंवा फिल इन द ब्लँक्स लाईन, हे अनुषंगाने दिलेलं. दुसरं बघायचं, ब्लॅक क्लाउड्स विच आर विजिबल इन द स्काय नाऊ आर कास्टिंग अ ग्रीन शॅडो ऑन द बॅरेन फील्ड्स.
तर मित्रांनो बघायचं तुमचं मूळ वाक्य काय आहे बघा. ब्लॅक क्लाउड्स आर कास्टिंग अ ग्रीम शॅडो ऑन द बॅरन फील्ड. मग कोणते ब्लॅक क्लाउड्स हा नाऊन दिलेला आहे. कोणता क्लाउड्स आहे तर जनरल दिलेले आहे विच आर विजिबल इन द स्काय नाऊ. का जे क्लाउड्स सध्या आकाशामध्ये दिसतात असे ब्लॅक क्लाउड. मग नोटीस करायचं हा मेन क्लॉज आहे आणि मेन क्लॉजमधील नामाची अधिक माहिती देणारा क्लॉज असतो ॲडजेक्टिव्ह क्लॉज. तर नोटीस करा हा रोल इम्पॉर्टंट आहे. जेव्हा वाक्यातील जे नाऊन आहे मेन क्लॉजमधील नामाला डिफाईन करणारा क्लॉज जर नामाच्या नंतर जर दिलेलं असेल तर तो नाऊन डेफिनेट बनतो. कुठलं क्लाउड जे सध्या आकाशात दिसतंय ते क्लाउड डेफिनेट झालं म्हणून इथं निश्चित आर्टिकल घ्यायचे तुम्हाला द. कुठलं आर्टिकल घ्यायचे द. हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे नामाच्या आधी आलेला त्यामुळे या ॲडजेक्टिव्ह क्लॉजमध्ये नामाच्या आधी आपल्याला वाक्यात द आर्टिकल घ्यायचं म्हणून उत्तर यायला पाहिजे पर्याय क्रमांक 3. पुढे बघा सिलेक्ट द करेक्ट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक्स. इफ देर इज नो आर्टिकल रिक्वायर्ड सिलेक्ट नो आर्टिकल. मग बघायचं ही सॉ डॉट डॉट एलिफंट क्रॉसिंग डॉट डॉट नॅरो ब्रिज. मग आता तुम्ही पहा व्यवस्थित ही सॉ त्यानं पाहिलं काय पाहिलं एलिफंट पाहिलेलं आहे. मग आता हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे का या ठिकाणी एलिफंट आलेलं आहे. आता बघा जेव्हा एखादं नाऊन वाक्यामध्ये फर्स्ट टाइम इंट्रोड्यूस होतं काय एखादं नाऊन वाक्यात फर्स्ट टाइम इंट्रोड्यूस होतं ते इनडेफिनेट असतं म्हणून त्याच्या आधी इनडेफिनेट आर्टिकल करा. मग जनरली आपण काय म्हणतो ॲन एलिफंट. आता अगदी दुसरी तिसरीपासून आपण पाहतो जनरली इतकं सोपं आहे. तर मग ॲन एलिफंट क्रॉसिंग डॉट डॉट. आता या ठिकाणी जर पाहिलं इथं ॲन यायलाच पाहिजे. मग इथं 1 नंबर आणि इथं 2 नंबर असे 2 आर्टिकल भरायचे. इथं ए नाही एन नाही म्हणून पर्याय क्रमांक 1 गेला. इथं एन नाही म्हणून पर्याय क्रमांक 2 गेला. आर्टिकल लागत होतं म्हणून चौथा पर्याय गेला. इथं 3 पर्याय एलिमिनेट झाले. म्हणजे उत्तर काय येतं पर्याय क्रमांक 3. जर आपण पहिल्यांदा एन घेतला मग इथं दुसऱ्याला काय यायला पाहिजे ए यायला पाहिजे. म्हणून इथं बघायचं अ नॅरो ब्रिज. ब्रिज सुद्धा पहिल्यांदाच इंट्रोड्यूस झाला म्हणून ए आर्टिकल घ्या. बरोबर आहे. तुम्हाला सांगितलंय नामाच्या आधी जर त्याचा ॲडजेक्टिव्ह आलं तर उच्चार हा ॲडजेक्टिव्हचा करायचा. नॅरो याच्या अगोदर तर अ नॅरो लक्षात ठेवायचं. म्हणून उत्तर येतं पर्याय क्रमांक 3. आणि जेव्हा तुम्ही एलिमिनेशननी उत्तर काढताना तर 2च गोष्टी एक तर तुमचं उत्तर 100% बरोबर येईल नाहीतर प्रश्न कॅन्सल होईल. इतकी ॲक्युरसी असते आणि याच्यावर आपल्याला काम करायचं आहे. याच्यामुळं काय होतं तुम्हाला एक्झाममध्ये थोडंसं स्मार्ट स्टडी कसा असतो ह्या गोष्टीवर तुमचं काम होईल. आणि हाच ॲप्रोच तुम्ही इतरही विषयांमध्ये लागू करू शकता. त्या दृष्टीने या सगळ्या गोष्टी मॅटर करतात मित्रांनो. पुढे बघायचं सिलेक्ट द करेक्ट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक्स. इफ देर इज नो आर्टिकल रिक्वायर्ड सिलेक्ट नो आर्टिकल. सेम क्वेश्चन दिलेलं आहे. वॉर्डन सुपरिटेंडेंट तिसरा शिफ्टचा पेपर आहे 2025 मधली. ठीक आहे. आता इथं मी सगळं मांडत नाही डेट वगैरे कोणता महिना आहे. ते जस्ट तुम्हाला पेपरचं नाव सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. काय दिलेलं आहे बघा मून लुक्स स्टनिंग व्हेन इट्स फुल. इट इज फुल. बरोबर. जेव्हा चंद्र पूर्णाकृतीमध्ये असतो तेव्हा तो खूपच स्टनिंग म्हणजे सुंदर दिसतो अशा प्रकारे. आता सगळ्यांना माहिती आहे ज्याला आपण म्हणतो विश्वातील एकमेव ऑब्जेक्ट असतं युनिव्हर्सल ऑब्जेक्ट जेव्हा वाक्यामध्ये येतं नाऊन म्हणून तेव्हा त्याच्या आधी कंपल्सरी द आर्टिकल वापरावं लागतं. म्हणजे या ठिकाणी उत्तर येतं 4 नंबर. द मून द सन दी अर्थ दी मार्स. बरोबर आहे का. द स्काय म्हणजे एकमेव आहेत युनिव्हर्सल लक्षात ठेवायचं. युनिक ऑब्जेक्ट ज्याला आपण म्हणतो अशा नामाच्या आधी कंपल्सरी द आर्टिकल घ्यायचं दुसरं चालत नाही. हे छोटे छोटे रूल या ठिकाणी पाहत चला. पुढे दिलेलं आहे सिलेक्ट द करेक्ट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक्स. इफ देर इज नो आर्टिकल सिलेक्ट नो आर्टिकल. डॉट डॉट बँड प्लेड स्टनिंगली ड्युरिंग द कॉन्सर्ट लिव्हिंग द ऑडियन्स इन अमेजमेंट. मग आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं काय दिलेलं आहे तुम्हाला बँड प्लेड स्टनिंगली ड्युरिंग द कॉन्सर्ट लिव्हिंग द ऑडियन्स इन अमेजमेंट. मग आता इथं बँड हा शब्द नाऊन आहे. बँड ऑफ म्युझिशियन. बरोबर आहे की नाही. बँड ऑफ म्युझिशियन. तर समजून घ्यायचं तर जेव्हा तुमच्या वाक्यात नाऊन येतं आणि नामाला डिफाईन करणारा क्लॉज दिलेला आहे कोणते बँड्स तर पुढे येतं तुम्हाला ते डिफाईन करणारा प्लेड स्टनिंगली ड्युरिंग द कन्सर्ट्स का जे अशा प्रकारे तुम्हाला दिलेले येते. ठीक आहे. म्हणून या अगोदर वाक्यामध्ये डेफिनेट आर्टिकल वापरून द्या. द बँड प्लेड स्टनिंगली ड्युरिंग द कन्सर्ट्स लिव्हिंग द ऑडियन्स इन अमेजमेंट. खूप त्यांना असं मनोरंजन त्यांनी करून सोडलेलं आहे त्यामुळे डेफिनेट आर्टिकलचा उपयोग होतो पर्याय क्रमांक 3.
सिलेक्ट द करेक्ट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक. सेम क्वेश्चन सेम पॅटर्न तुम्हाला विचारून बघा. माय कझिन इज डॉट डॉट MLA. मित्रांनो पदव्यांची नावं, डिग्र्यांची नावं लक्षात ठेवा किंवा जे असे इम्पॉर्टंट येतात शॉर्ट फॉर्म यांच्या नावाच्या अगोदर ए किंवा एन आर्टिकलचा वापर केला जातो. मग या ठिकाणी एम हा स्वर नाही, हा व्यंजन आहे, पण जेव्हा तुम्ही उच्चार करता तर बघायचं ML आणि ए. तर हा जो ए आहे हा स्वर आहे, त्यामुळे एखाद्या शब्दाची सुरुवात स्वरानं होते तर या ठिकाणी आर्टिकल काय घ्यायचं, एन घ्यायचं. NMLA. उत्तर आलं पाहिजे पर्याय क्रमांक 3. बघा NMLA, NMP, NSP, NIAS आदी ज्याला आपण म्हणतो ऑफिसर, बरोबर का, NMBBS, NMD, म्हणजे हे ज्या वेगळ्या पदव्या आहेत तर यांच्या नावाच्या अगोदर ए किंवा एन आर्टिकल घेऊ शकता. उच्चार करून बघा, सगळ्यात इम्पॉर्टंट. स्पेलिंगवर जाऊ नका, स्पेलिंग 100% चुकवतात. या ठिकाणी एन आर्टिकल आलं पाहिजे. पुढचं बघा, सिलेक्ट द करेक्ट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक. सेम पॅटर्न दिलेलं आहे. काय विचारलंय, वी ट्रॅव्हल टू डॉट डॉट हिमालयाज ड्युरिंग लास्ट समर. खूप छान प्रश्न तयार केलेला आहे. तर हिमालय हा एक पर्वत नाही मित्रांनो, हिमालय पर्वतरांगी. जसं हिमालय आहे, सह्याद्री आहे, विंध्य आहे, आरवली आहे, ह्या ज्या पर्वतरांगा आहेत मित्रांनो, पर्वतरांगांच्या नावाच्या अगोदर कंपल्सरी वाक्यामध्ये द आर्टिकल घ्यायचं. कोणतं आर्टिकल घ्यायचंय, द आर्टिकल घ्यायचंय. मग चेक करा तुम्हाला 1 नंबरला द आर्टिकल किती ठिकाणी आहे. इथे आर्टिकल नाही म्हणून पर्याय क्रमांक 1 गेला, इथे नाहीये म्हणून दुसरा गेला, आर्टिकल द पाहिजे म्हणून हा तिसरा गेला. बघा इथंच इलिमिनेशन झालं. म्हणजे ही चौथं बरोबरच यायला पाहिजे, नाहीतर काय होणार आहे, तुमचा प्रश्न आयोगाचा चुकणार. इतकी ॲक्युरसी असते मित्रांनो, हे लक्षात ठेवा. आणि हा रूल माहिती नव्हता का, माहिती होता. मग आता तुमचं उत्तर चुकणार आहे का, चुकणार नाही. पण इथं हे सगळं का आपण शिकायचं, उद्देश एवढाच आहे का ज्या प्रश्नाचं उत्तर द्यायला तुम्हाला 20 सेकंद वेळ लागणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर तुमचं केवळ 10 सेकंदात होणार आहे. किती सेकंदात होणार आहे, 10 सेकंदात होणार आहे. तुमचे 10 सेकंद जे वाचलेत आणि जर प्रत्येक प्रश्नामध्ये जर थोडा सेकंद जर वाचत गेले तर तुमचे इंग्लिशचे प्रश्न सॉल्व्ह होईपर्यंत तुमचे जवळपास 5 ते 6 मिनिट्स वाचलेले असतील. किती वेळेस वाचले, 5 ते 6. आणि याचा वापर तुम्ही एखाद्या अवघड घटकाला करू शकता का जिथे तुमचं मेरिट या ठिकाणी क्रॅक होऊ शकतं. त्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे. कारण टाईम मॅनेजमेंट हा जो फॅक्टर आहे हा या पेपरमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट रोल प्ले करतं. बरोबर आहे की नाही. मी 8-8 वर्ष मेन्स दिलेले विद्यार्थी पाहिलेले, जेव्हा पण शेवटच्या पेपरला जातात त्यावेळेस गडबडतात, मेंटली पूर्णपणे हॅक होऊन जातात. नाही जमत. अभ्यास केला नाही का, केलेला आहे. बॅचेस जॉईन नव्हते केले का, केलेले आहेत. चांगली स्टँडर्ड रेफरन्स वाचले नाही का, वाचलेले. मग नक्की प्रॉब्लेम काय. अरे पेपरला गेल्यावर काय करायचं हे शिकवलं नाही कुणी, किंवा पेपरला गेल्याच्या नंतर तो 1 तास कसा हँडल करायचा याच्यावरच आपण तयारी नाही केलेली. आणि याच्यामुळे सगळे विद्यार्थी गणतात आणि याच्यामुळे मेरिट एखादं कमी जास्त होतं. आता हे होता कामा नये. म्हणून ह्या पॅटर्नमधून एकदा जा, 100% ॲक्युरसी येतं तुमची, हे लक्षात ठेवायचं. हां, मग आता जो दुसरा जो पार्ट आहे इथं दिलेले लास्ट समर. तर नोटीस करायचं मित्रांनो, समर हा शब्द नाऊन आहे आणि लास्ट हा शब्द ॲडजेक्टिव्ह आहे. बरोबर आहे की नाही. मग आता याचा प्रकार कोणता, लास्ट जो आहे हा इनडेफिनेट नंबर आहे. बरोबर का, ज्याला आपण म्हणतो ना ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर. ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर हा ॲडजेक्टिव्हचा टाईप आहे. त्याच्यामध्ये 3 टाईप दिलेले मित्रांनो. एक आहे कार्डिनल नंबर, ज्याला 1, 2, 3, 4च्या पटीतल्या संख्या म्हणतो. ऑर्डिनल नंबर 1st, 2nd, 3rd, 4th या पटीतल्या संख्या म्हणतो. आणि ऑर्डिनल नंबर मधला सगळ्यात शेवटचा शब्द म्हणजे लास्ट आहे. त्यामुळे लास्ट हा ऑर्डिनल नंबर आहे. मग याच्या संदर्भातला एक रूल तुम्हाला मी इंट्रोड्यूस करतो, लक्षात ठेवायचं. जेव्हा वाक्यात जे नाऊन असतं, नाऊनच्या अगोदर ऑर्डिनल नंबर जर आलं, ऑर्डिनल नंबर लक्षात ठेवायचं, तर याच्या अगोदर कंपल्सरी द आर्टिकल घ्यावं लागतं. परंतु जेव्हा वाक्यात ऑर्डिनल नंबर आलेला आहे, ऑर्डिनल नंबर लक्षात ठेवायचं, आणि याच्यानंतर वाक्यात नाऊन आलेलं नाही, बघा ऑर्डिनल नंबरच्या नंतर नाऊन आलेलं नाही तर याच्या अगोदर तुम्हाला कोणतंही आर्टिकल घ्यायची गरज नाही. पण ऑर्डिनल नंबरच्या नंतर नाऊन आलं तर कंपल्सरी द आर्टिकल घ्यायचं आहे. मग ऑर्डिनल नंबर कुठले, 1st, 2nd, 3rd, 4th, 5th, 7th, 10th, 20th, 100th, millionth हे सगळे ऑर्डिनल नंबर आहेत. आणि या सिरीजमधला शेवटचा नंबर म्हणजे आपला लास्ट आहे. लास्ट हा शब्द आहे. ठीक आहे. त्यामुळे इथं द आर्टिकल आलेले कारण इथं नाऊन आलेलं आहे. बरोबर आहे की नाही. मग इथं काय दिलेलं बघायचं, समर शब्द नाऊन आहे, लास्ट हा ऑर्डिनल नंबर, मग याच्या आधी द आर्टिकल आलता. तसं आपण एलिमिनेशनने उत्तर काढलेलं आहे.
म्हणजे हे छोटे छोटे अप्रोच तुम्हाला मॅटर करणार आहे. पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहून घ्या मित्रांनो. सिलेक्ट द करेक्ट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक्स. काय दिलेलं आहे? इट इज अ रिअर लक्झरी टू ब्रेथ डॉट डॉट फ्रॅग्रंट एअर कमिंग फ्रॉम डॉट डॉट मेडोज फिल्ड विथ फ्लावर्स. बघा, एखाद्याला वाटेल वाक्य नवीन आहे, काय हरकत नाहीये. ऑर्डन्स सुपरिटेंडेंट फिमेल याच्यावर आलेला प्रश्न आहे. तर 11 नंबरचा जरा लक्षात ठेवायचं मित्रांनो. इट इज अ रिअर लक्झरी टू ब्रेथ डॉट डॉट फ्रॅग्रंट एअर. टू ब्रेथ म्हणजे श्वास घेणे. कशाचा? फ्रॅग्रंट एअर. मग कोणती फ्रॅग्रंट एअर? कमिंग फ्रॉम डॉट डॉट मेडो फिल्ड विथ फ्लावर्स. बरोबर आहे का? जे फ्रॅग्रंट एअर अशा मेडो एखाद्या कुरणावरून आलेलं असतं, स्वच्छ किंवा आपण म्हणतो असा शुद्ध हवा, तर तो हवा घ्यायचा आहे. म्हणजे जेव्हा वाक्यात जे नाऊन येतं ह्या नामाला डिफाईन करणारा क्लॉज नंतर जोडला जातो किंवा फ्रेज जोडली जाते मित्रांनो, तिथे कंपल्सरी आर्टिकल घ्यायचं द. द फ्रॅग्रंट एअर. विच फ्रॅग्रंट एअर? विच इज कमिंग फ्रॉम डॉट डॉट मेडो. कुठला मेडो? का जो फुलांनी बहरलेला आहे, फिल्ड विथ फ्लावर्स. इथे सुद्धा तुम्हाला निश्चित द आर्टिकल घेणं अपेक्षित आहे, लक्षात ठेवायचं. त्यामुळे द मेडो फिल्ड विथ फ्लावर. का जे मेडो, का जे कुरण, का जो भाग पूर्णपणे फुलांनी बहरलेला आहे असा मेडो. का दोन्ही ठिकाणी काय यायला पाहिजे? द. पण पहिल्यांदा कन्फर्म द आहे का ना, मग इथं चेक करा तुम्ही. इथे द नाही म्हणून पर्याय क्रमांक 1 गेला, इथे द नाही म्हणून पर्याय क्रमांक 1 गेला. इथे द आलेला आहे आणि इथे द आलेला आहे. बरोबर आहे का? पण इथं मेडोच्या आधी द पाहिजे होता, आर्टिकल येणार नाही असं होणार नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2ला मार्क करा. हे एलिमिनेशननी उत्तर निघतं. पुढचा प्रश्न बघा. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स बघायचं. द हंग्री कॅट डिसाइडेड टू क्लाइंब डॉट डॉट टॉलेस्ट ट्री इन द बॅकयार्ड. म्हणजे जो बॅकयार्डचा परिसर आहे, मागचा जो परिसर आहे, त्याच्यामध्ये जे सगळ्यात उंच झाड आहे त्याच्यावर चढण्याचा तिनं निर्णय घेतला. आता बघा, ट्री शब्द नाऊन आहे, त्याच्या आधी टॉलेस्ट सुपरलेटिव्ह डिग्रीतल्या ॲडजेक्टिव्ह आलेले. सुपरलेटिव्ह डिग्रीतल्या ॲडजेक्टिव्हच्या अगोदर वाक्यामध्ये जे आर्टिकल येतं ते असतं द. कुठलं असतं मित्रांनो? द. म्हणून पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. हे रूल माहिती पाहिजे, हे लक्षात ठेवायचं. पुढचा बघा. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट आर्टिकल विचारले. बीइंग अ लेझी बॉय जितू स्पेंड डॉट डॉट एंटायर आफ्टरनून युझिंग हिज मोबाईल फोन. बघा, पहिली गोष्ट, जितू कसा आहे? खूप लेझी मुलगा आहे आणि तो लेझी असल्यामुळे लक्षात ठेवायचं त्यानं संपूर्ण आफ्टरनून मोबाईलमध्ये स्पेंड केलेली आहे. बीइंग अ लेझी बॉय जितू स्पेंड द एंटायर आफ्टरनून. बघा, इथं तुम्हाला डेफिनेट आफ्टरनूनचा विचार केला, संपूर्ण आफ्टरनून. द एंटायर आफ्टरनून. इथं ॲन एंटायर किंवा अ एंटायर होणार नाही, द एंटायर आफ्टरनून. इथं फ्रेज तयार होते, त्यामुळे इथं द आर्टिकलचा वापर पॉसिबल आहे. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट आर्टिकल विचारले. दे व्हिजिटेड विवेकानंद मेमोरियल रॉक इन दी कन्याकुमारी. लक्षात ठेवायचं मित्रांनो, हे सुद्धा ज्याला आपण म्हणतो ना, एक बेस्ट ज्याला आपण म्हणतो, ज्याला हिस्टॉरिकल रेफरन्स आहे. मग ज्या अशा महाकाय वास्तू असतात किंवा ज्या पूजनीय स्थळं असतात, जे एकमेव असतात, युनिक असतात, त्यांच्या अगोदर द आर्टिकल घेतलं जातं. त्यामुळे द विवेकानंद मेमोरियल रॉक लक्षात ठेवायचं. इथं आर्टिकल हे द आलं पाहिजे. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट आर्टिकल विचारले. ही वेंट टू वन ऑफ डॉट डॉट बुक केसेस. तर लक्षात ठेवा, इथं रचना आहे मित्रांनो, वन ऑफ द ची रचना असते आणि वन ऑफ दच्या नंतर जे नाऊन येतं मित्रांनो, हे नाऊन कंपल्सरी प्लुरल येतं. यांनी ऑलरेडी नाऊन प्लुरल दिलेलं आहे, म्हणजे आपण फ्रेज कंप्लीट करा, वन ऑफ द. मग आर्टिकल आलं पाहिजे पर्याय क्रमांक 3. पुढे बघा. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट आर्टिकल. परत तसाच प्रश्न विचारा. कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक 2024चा पेपर आहे बघा. ठीक आहे, बघा काय दिलेलं आहे. इन डॉट डॉट ऑस्ट्रेलिया पीपल प्रिफर टू ईट आउटसाइड. जी लोक ऑस्ट्रेलियामध्ये राहतात ते थोडे आउटडोअर फूडला जास्त प्रायोरिटी देतात, म्हणजे घरी बनवत बसा रे त्यापेक्षा बाहेर जाऊन खायला जास्त प्रायोरिटी देतात. मग लक्षात ठेवायचं देशाचं नाव, बरोबर आहे का? म्हणजे मोठमोठाली शहरं, देशाच्या नावं, राज्यांच्या नावाच्या आधी आपल्याला बेसिकली आर्टिकलची या ठिकाणी गरज पडणार नाही, लक्षात ठेवायचं. इथं इन हा प्रिपोजिशन वापरला जातो, मग इथं तुम्हाला कोणत्याही आर्टिकलची गरज 16साठी पडणार नाही. त्यामुळे इथं तुम्हाला नो आर्टिकल रिक्वायर्ड. आणि तसंही ऑस्ट्रेलिया हे प्रॉपर नाऊन आहे मित्रांनो. काय आहे? प्रॉपर नाऊन. रूल नीट लक्षात ठेवायचं. प्रॉपर नाऊन जेव्हा तुम्ही वाक्यामध्ये वापरता
तर प्रॉपर नाउनच्या आधी कोणतंही आर्टिकल वापरलं जात नाही. वी डोंट यूज एनी आर्टिकल बिफोर प्रॉपर नाउन इन इंग्लिश. ऑस्ट्रेलिया इज अ नेम ऑफ अ कंट्री, सो वी डोंट यूज एनी आर्टिकल. सो आन्सर 4 इज रिक्वायर्ड. पुढे बघा, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक्स. पहा, डॉट डॉट पोलीस ऑफिसर ॲट द सेक्युरिटी डेस्क वॉज व्हेरी हेल्पफुल इन डायरेक्टिंग अस व्हेअर टू गो टू कोर्ट. मित्रांनो, इथं पोलीस ऑफिसर हा शब्द नाउन दिलेला आहे. कोणता पोलीस ऑफिसर? हु इज स्टँडिंग ॲट द सेक्युरिटी डेस्क. का जो पोलीस ऑफिसर सेक्युरिटी डेस्क जवळ उभा आहे तोच पोलीस ऑफिसर. म्हणजे निश्चित हा पोलीस ऑफिसर मित्रांनो कसा झालेला आहे? डेफिनेट झालेला आहे. म्हणजे जर डेफिनेट झालेला आहे त्याच्या आधी डेफिनेट आर्टिकल वापरा. द पोलीस ऑफिसर विच वन? ॲट द सेक्युरिटी डेस्क. बरोबर आहे की नाही? वॉज व्हेरी हेल्पफुल. डेफिनेट एका व्यक्तीविषयी का जो सेक्युरिटी डेस्क पाशी आहे तोच पोलीस ऑफिसर. डेफिनेट झाला म्हणून डेफिनेट उठरा. पर्याय क्रमांक 4 ला मार्क करायचं. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट आर्टिकल. सेम पॅटर्न दिलेलं आहे बघा. वरिष्ठ लिपिक स्टोअर 2024 चा पेपर आहे. बघायचं, मून विल बी फुल इन द नाईट स्काय दिस फ्रायडे. मित्रांनो, युनिक ऑब्जेक्टच्या अगोदर वाक्यामध्ये द आर्टिकल वापरलं जातं. परत एकदा पर्याय क्रमांक 4. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन फॉर द गिवन ब्लँक. बघा, आय नो. व्हॉट डू यू नो? युअर आंटी इज डॉट डॉट स्मार्टेस्ट ऑफ ऑल. हे सुपरलेटिव्ह डिग्रीतलं वाक्य आहे. जेव्हा तुमच्या वाक्यामध्ये ऑफ ऑलची रचना येते, जेव्हा तुमच्या वाक्यात वन ऑफ द ची रचना येते मित्रांनो, तेव्हा हे वाक्य सुपरलेटिव्ह डिग्रीत असतं. म्हणून या ठिकाणी ॲडजेक्टिव्हच्या आधी कंपल्सरी द आर्टिकल घ्यायचं. बरोबर आहे. आय नो युअर आंटी इज द स्मार्टेस्ट ऑफ ऑल. सर्वांमध्ये ती स्मार्ट आहे. सुपरलेटिव्ह डिग्रीतलं वाक्य आहे. म्हणून बघा, विशेषण जे असतं त्याला EST प्रत्यय जोडलेला आहे मित्रांनो. हे सुपरलेटिव्ह डिग्रीत येतं म्हणून इथं द आर्टिकल पॉसिबल आहे. पर्याय क्रमांक 1 ला मार्क करायचं. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन फॉर द गिवन ब्लँक. काय दिलेलं आहे? ही वॉज जॉगिंग इन द पार्क व्हेन ही स्पॉटेड डॉट डॉट ओल्ड फ्रेंड. जेव्हा तो अशाने जॉगिंगमध्ये म्हणजे पार्कमध्ये जॉगिंग करत होता तेव्हा त्याला त्याचा एक जुना मित्र दिसला. जेव्हा एखादं नाम पहिल्यांदाच इंट्रोड्यूस येतं ना मित्रांनो, तर त्या ठिकाणी ए किंवा ॲन आर्टिकलचा वापर करायचा. फ्रेंड हा शब्द नाऊन आहे, ओल्ड हा शब्द ॲडजेक्टिव्ह आहे, उच्चार ॲडजेक्टिव्हचा करायचा. आता म्हणून या ठिकाणी उत्तर आलं पाहिजे ॲन ओल्ड फ्रेंड. लक्षात ठेवायचं, उत्तर काय आलं पाहिजे? ॲन ओल्ड फ्रेंड. पुढे बघा, फिल इन द ब्लँकसाठी आलेले आहे वी प्रोसिडेड कॉशियसली. कॉशियसली म्हणजे खूप काळजीपूर्वकपणे. बरोबर आहे. ऑन डॉट डॉट स्नो सपोर्टिंग इच अदर ऑन द स्लिपरी सरफेस. बरोबर आहे. जे काही बर्फ असतं तो खूप निसरडा असतो, घसरणारा असतो. जेव्हा तुम्ही बर्फावरून चालता ना तेव्हा पाय सटकण्याची शक्यता असते. तेव्हा तुम्हाला व्हेरी जे आपण म्हणतो केअरफुली तुम्हाला वॉक करावं लागतं. मग या ठिकाणी ऑन डॉट डॉट स्नो. मग आता तुम्ही नोटीस करायचं इथे कोणतं आर्टिकल वापरलं पाहिजे. बरोबर आहे. वी प्रोसिडेड कॉशियसली ऑन दी स्लो. ऑन दी स्नो म्हणजे तुम्हाला द आर्टिकल रिक्वायर्ड आहे. बर्फावर डेफिनेट तुम्हाला दिलेलं आहे, बर्फावरच चाललेलं, त्यामुळे डेफिनेट आर्टिकलचा वापर अपेक्षित आहे. 100% उत्तर बरोबर आहे. लक्षात ठेवा. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन विचारले. डॉट डॉट ऑनररी डिग्री वॉज कन्फर्ड ऑन द ॲक्टर फॉर हिज कंट्रीब्युशन टू सिनेमा. म्हणजे एखाद्या ॲक्टरनं सिनेमामध्ये खूप मोठं कंट्रीब्युशन केलेलं आहे आणि म्हणून त्यासाठी एक ऑनररी डिग्री त्याला कन्फर्म झालेली आहे. मग या ठिकाणी लक्षात ठेवायचं ऑनररी डिग्रीच्या आधी कुठला आर्टिकल आला पाहिजे? ॲन ऑनररी डिग्री. ॲन ऑनररी. तर डिग्री शब्द नाऊन आहे, त्याच्या आधी ऑनररी हा शब्द आलेला आहे. तर मित्रांनो, ह्या ऑनररीची सुरुवात भले एच या कॉन्सोनंटनं झालेली आहे, पण याचा जर उच्चार जर केला तर हा स्वराचा निघतो. ऑनररी. तर जो आहे हा इंग्लिशमध्ये स्वर आहे म्हणून याच्या आधी ॲन आर्टिकल आलं पाहिजे. पर्याय क्रमांक 3. फिल इन द ब्लँक्स विथ द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन तुम्हाला विचारलं बघा. द पीपल इन नेपाळ बिलीव्ह इन द एक्झिस्टन्स ऑफ स्नोमॅन. जी लोक नेपाळमध्ये राहतात, बरोबर आहे का, ते जनरली स्नोमॅनला बिलीव्ह करतात. बरोबर आहे. अँड आवर वॉचमॅन ऑज डॉट डॉट नेपाळी. आता नोटीस करा मित्रांनो, हा जो नेपाली शब्द आहे लक्षात ठेवायचं, NEPALI. नेपाली हा जो शब्द आहे हा ॲडजेक्टिव्ह म्हणून सुद्धा वापरता येतो आणि नाऊन म्हणून सुद्धा वापरता येतो. ॲडजेक्टिव्ह इट मीन्स ही बिलॉंग्स टू द कंट्री दॅट इज नेपाळ.
त्यामुळे नेपाळपासून नेपाळी हा प्रॉपर ॲडजेक्टिव्ह तयार झालेला आहे. आणि नेपाळी मॅन अ पर्टिक्युलर पर्सन हु इज फ्रॉम नेपाळ, त्यामुळे व्यक्तीसाठी सुद्धा तो तुम्हाला असं वापरता येतो. त्यामुळे हा नाऊन म्हणून वापरलेला जर असेल तर या ठिकाणी अनेपाळी अशी रचना तुमची अपेक्षित आहे. त्यामुळे 23 साठी 100% पर्याय क्रमांक 4 अनेपाळी. उच्चार हा व्यंजनानं होतो म्हणून ए आर्टिकल आलेलं आहे. ठीक आहे, हे समजून घ्या. पुढे बघा, फिल इन द ब्लँक्स विथ द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन अँड देन ऑन डॉट डॉट इम्पल्स सी पिक्ड अप द अम्ब्रेला अँड हेल्ड इट आउट टू बिनिया. तर नोटीस करायचं मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे, इथे एक फ्रेज आहे, एक फ्रेज वाक्यामध्ये वापरलेली आहे आणि या फ्रेजमध्ये बाय डिफॉल्ट आर्टिकल आलेलं असतं ऑन अँड इम्पल्स. ही फ्रेज आहे, याच्यामध्ये बाय डिफॉल्ट ॲन आलेलं आहे, त्यामुळे आर्टिकल बदलू शकत नाही. त्यामुळे इथं काय आलं पाहिजे ऑन अँड इम्पल्स. पर्याय क्रमांक 1 उत्तर येतं. आणि ह्या लेक्चरमधला शेवटचा प्रश्न बघायचं, फिल इन द ब्लँक्स विथ द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन अँड डॉट डॉट वॉटर ऑज ब्ल्यू अँड व्हाईट अँड वंडरफुल. बघा, पाणी जे आहे ते ब्ल्यू आणि व्हाईट झालं होतं आणि ते दिसायला पण सुंदर होतं. मग कुठलं पाणी का जे ब्ल्यू आणि व्हाईट झालेलं आहे? तुम्ही कुठल्या तरी डेफिनेट पाण्याविषयी बोलता. वॉटर हा मटेरियल नाऊन आहे मित्रांनो. कुठला आहे तुमचा? मटेरियल नाऊन. आणि मटेरियल नाऊन लक्षात ठेवायचं, मटेरियल नाऊन जेव्हा तुम्ही वाक्यामध्ये जनरल अर्थानं वापरता, कोणत्या? जनरल, तिथे कोणतंही आर्टिकल वापरलं जात नाही. परंतु जेव्हा हेच आर्टिकल तुम्ही स्पेसिफिक अर्थानं वापरता त्याच्या आधी कंपल्सरी द आर्टिकल घ्यायला पाहिजे. द वॉटर लक्षात ठेवायचं, अँड द वॉटर ऑज ब्ल्यू अँड व्हाईट. पाणी का जे ब्ल्यू आणि व्हाईट झालं होतं, लक्षात ठेवायचं. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित काय मित्रांनो? द. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे एक्झॅक्ट उत्तर आहे. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी 25 क्वेश्चन्स पाहिलेले आणि याच क्रमानं जर ह्या टॉपिकचे जर 100 प्रश्न जर आपण पाहिले तर मित्रांनो 101 जो प्रश्न असणार आहे त्यासाठी तुम्हाला पुस्तक चाळायची गरज पडणार नाही. 100% टोटल तुमचा कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर होणार आहे. त्यामुळे या अँगलनी आपल्याला जायचं आहे. प्रत्येक टॉपिक या अँगलनी आपल्याला पाहायचा आहे, की जो TCSने इंट्रोड्यूस केलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी हा जो TCSचा जो पॅटर्न आहे हा पूर्णपणे डिकोड करणार आहोत आपण. आणि जेणेकरून तुम्हाला ईच अँड एव्हरी प्रश्नामध्ये इतका ठासून तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स भरेल का तो प्रश्न कसाही येऊ द्या त्याचं उत्तर तुमच्याकडनं चुकणार नाही. मग ह्या अँगलनी आपल्याला स्टडी करायचा आहे. एक साधारणतः 1 महिन्याचं मी टार्गेट केलेलं आहे. मंथ एंडपर्यंत किंवा महिन्यामध्ये, एका महिन्यात 30 दिवसामध्ये संपूर्ण बॅच मी रेकॉर्ड करून तुम्हाला अपलोड करून देणार आहे. शक्य झालं तर लाईव्ह सेशनला मी प्रायोरिटी देतो, परंतु पाहूया आता ते कसं पॉसिबिलिटी होते. कारण मी थोडं ह्या फॉर्मॅटमध्ये खूप काम केलेलं आहे आणि म्हणून मी ह्या माझ्या फॉर्मॅटला कंटिन्यू ठेवायचा विचार करतोय. तर असंच आर्टिकल, क्वेश्चन टॅग, पॅसिव्ह वाईज, चेंज द वाईज, डायरेक्ट इनडायरेक्ट आहे, टेन्स आहे, ॲग्रीमेंट आहे, प्रेपोजिशन आहे, ॲडजेक्टिव्ह आहे, नाऊन आहे, प्रोनाऊन आहे, त्याचबरोबर पॅराजंबल आहे, क्लोज टेस्ट आहे, पॅराग्राफ आहे, वन वर्ड सबस्टिट्यूशन, इडियम, फ्रेझल वर्ब, मिसपेल्ड वर्ड, हे सगळे टॉपिक या अँगलनी आपल्याला जायचे. त्यामुळे तब्बल 2,500-3,000 प्रश्नांची जेव्हा स्टडी होईल तेव्हा मित्रांनो TCS असू नाही तर कुठलाही पॅटर्न असू द्या याच्या पलीकडे जाणार नाही. हे अँगलने आपल्याला स्टडी करायचं आहे. तर या लेक्चरमध्ये मित्रांनो थांबायचं आहे आपल्याला. तर परत एकदा जाता जाता जर तुम्हाला वाटत असेल की माझ्यातर्फे एकदा संपूर्ण इंग्लिशची रिव्हिजनच करून टाकायची तर हा कोर्स जॉईन करा. कारण PYQ याच्यामध्ये ॲज इट इज इन्क्लूड केलेले आहेत. आणि ज्याला वाटतंय मला आता इंग्लिशची कुणाची गरज नाही कारण ऑलरेडी मी बॅच केलेली आहे, किंबहुना मला खूप छान पद्धतीने येतं आहे, मला फक्त सराव करायचा आहे, तर तुम्ही PYQची बॅच जॉईन करा. हे दोन्ही कोर्सेस अगदी नॉमिनल फ्रीमध्ये तुम्हाला अवेलेबल करून दिलेले आहे. यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आपलं दख्खन प्रबोधिनी पुणे. हे ॲप डाउनलोड करा आणि आजच अभ्यासाला सुरुवात करा. थँक्यू.